मी त्यांना म्हणले काळजी करू नका, तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या आहेत, घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच. त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की BMCला मी विनंती करावी. मी कालही BMC कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला होता. आजही त्यांची मागणी आहे की BMC कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय. तर स्वच्छता, टॉयलेट्स, आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बराचसा सुटलेला आहे. त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून इथले सगळे जे टॉयलेट्स आहेत, पाणी आणि इथे 4 लाईट्सची, रात्री अंधार होतो तर 4 लाईट्सची मागणी केली आहे, ज्याला आता होकार दिसतं. 4 लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पाऊसही आहे त्यामुळे 4 लाईट्स इथे असले पाहिजेत. 4 लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे आणि येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे. तर मी आता म्युन्सिपल कमिशनरांना फोन करणार आहे आणि इथे या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय ही टॉयलेटची पण केलेली दिसली, पण त्याच्यातही स्वच्छता आणि अन्नाचं जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि BMCला करावी अशी त्यांची मागणी आहे. बघा मी तुम्हाला त्यांचे सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच 1 दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा. जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं. आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांचं कव्हरेज, मी आत्ता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची. सगळेच लोक येत आहेत तिथे भेटायला, कुणाचाच विरोध नाही आहे. जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी. काय अडचण आहे? असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका, दिवसभर नाही 24 तास चर्चा करा आणि पास करून टाका. काय अडचण आहे? माझं म्हणणं आहे सर्वपक्षीय बैठक बोलावी तर त्यामध्ये ओबीसी नेते संदर्भात देखील म्हटलं की गृहमंत्री आहेत त्यांना सांगा याबाबतचा निर्णय होईल. आता या सगळ्या याच्यावर विरोधक म्हणून तुम्ही टीका करताय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे निर्णय. त्यांनी आमच्यावर टीका करायची का? जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली, त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते. हे दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाहीयेत आता सत्तेतले लोक. मला एक सांगा, 2018 मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्रजीच म्हणले होते ना, त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना, बरोबर आहे ना? देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे. आज 250 खासदार आहे, आमदार आहेत, 250 आमदार. काय लागतं? एक चुटकी में काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत? त्यांनी तातडीने सर्व पक्ष मीटिंग बोलवावी, असेंब्ली बोलवावी. एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलेला आहे, त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्याच साठी करा अशी माझी विनम्रता. एक पहिलं मराठी अहो, चर्चा तर झाली पाहिजे. लोकशाही आहे, अजूनही हुकुमशाही नाही आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही. आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहेत. तर माननीय माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढा. एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने 250 त्यांना आमदार किती आहेत त्यांचे आमदार? 250 आमदार आहेत त्यांच्याकडे. काय अडचण आहे?
विरोधी पक्षात आले तरी ते सगळं आदरणीय पवार साहेबांकडूनच लोकांची अपेक्षा आहे. आदरणीय पवार साहेब तर विरोधी पक्षात आहेत तरी लोक हिंदी में जाना चाहेंगे. मराठी पहिले. विरोधी पक्ष आरक्षण दिलं नाही, काय सांगाल याबद्दल? आता तुम्ही सत्तेत आहात ना, 11 वर्ष आहात ना, गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे. करून दाखवा तुम्ही. आम्ही कुठे नाही म्हणतोय, आमची सहकार्याची भूमिकाच आहे. हिंदी में जाना चाहेंगे. आज आप मनोज जरांगे पाटिल को मिलना है. ऑल पार्टी मीटिंग की आपने मांग की है, क्या कहेंगे? मेरी पहले दिन से मांग है कि ये लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए. इतना बड़ा मैंडेट इस सरकार को मिला है. मेरी बड़ी विनम्रता से मेरी महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री से विनती है कि आप चर्चा करवाइए, अर्जेंटली निर्णय लीजिए. और अगर सबका साथ है तो इन्हीं का लाइन है ना, सबका साथ सबका विकास, तो सबका विकास करिए. मनोज जरांगे पाटिल उनके भाषण में देवेंद्र फडणवीस को ज्यादा टारगेट करते हुए दिख रहे थे, बल्कि एकनाथ शिंदे ने उनको वादा किया था कि आपको जो है आरक्षण मिलेगा. मेरे ख्याल से आज जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, मेरे फिर उनसे विनती है, बड़ी विनम्रता से उनको विनती कर रही हूँ कि आप सबको बुलाइए. और देखिए इतना बड़ा मैंडेट उनको मिला, असेंबली बुलाइए और ले लीजिए निर्णय. किसने रोका है? आणि तिसरा दिवस आहे, 3 दिवसामध्ये सुद्धा इतर राज्य सरकारचे कोणी शिष्टमंडळ आले नाही, की शिंदे समितीला पाठवलं. त्यामुळे राज्य सरकारचाही अवमान झाला, शिंदे समितीचाही अवमान झाला, मुख्यमंत्र्याचाही अवमान झाला असं म्हणलं जातं. नाही, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारने कुणाला तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं. कारण का ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे. नाही, दडपशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने कोणीही आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधानात तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना. मुझे नहीं पता वो कहाँ है, वो नहीं पता मुझे कहाँ है. मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए, यहाँ जो टॉयलेट्स है वो साफ होने चाहिए. और दूसरी बात, यहाँ लाइट्स रात को नहीं होती, तो सबको दिक्कत होती है, तो थोड़ा लाइट यहाँ लगाने चाहिए. और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है कि आप एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए और निर्णय लीजिए. असेंबली बुलाइए अर्जेंटली. क्या दिक्कत है? मैडम कल मंडे है, कल से इस पूरे परिसर में जो मुंबई आमचा म्हणणं आहे, चर्चाला आम्ही कधीही बसायला तयार आहोत. काल तुम्ही असं म्हणाले की दोन्ही पक्षाचं म्हणणं ओबीसीला आरक्षण द्यायचं का ओबीसीला आरक्षण द्यायचंय का असं सांगावं. माझं म्हणणं आहे, निर्णय कोण घेणार? जबाबदार आज निर्णय कुणाच्या हातात आहे? विरोधी पक्षाच्या का सरकारच्या? कुणाच्या हातात आहे? सरकारच्या. सरकारने याची उत्तर दिली. आमच्या अंगावर टाकून उपयोग काय? आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना, सगळे पक्ष घरं फोडून झालाय ना, मग आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली ना, आता घ्या ना निर्णय. बसलाय ना 200-250 आमदार घेऊन, मग घ्या निर्णय. सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं. बायबाप जनतेच्या सुख दुःखात माणूस असला पाहिजे, त्याला खरा नेता म्हणतात. मैडम आज बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि जो मराठा के लिए जो सबसे ज्यादा काम किया है वो भाजपा ने ही किया है. अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं, ये वो वक्त नहीं है. और जुम्मे अभी तो आए हैं 10 साल. 70 साल से महाराष्ट्र और देश किसने चला है? मैडम कल से अरे बट अभी तो है ना, 11 साल से वही तो है ना. 1-2 साल से नहीं, 11 साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है. अरे मैडम एक शेवटचा प्रश्न आहे. तुला देते गावात बूम पकडले त्याला आपला जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे, त्यांची तब्येतीची विचारपूस केलेली आहे. तर या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देखील माध्यमांना दिलेली आहे. जरांगेंच्या मागणीसाठी 1 दिवसीय अधिवेशन बोलवा,
असं सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेली आहे. सगळेच तयार असतील तर यावर निर्णय घ्या. पक्ष फोडली, घरं फोडली, आता तरी निर्णय घ्या, असं सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. तर या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. सरकारनं आंदोलकांचं ऐकून तर घ्यायला हवं. जरांगेंच्या मागणीसाठी 1 दिवसीय अधिवेशन बोलवा, सर्वपक्षीय बैठक बोलवा, यावर निर्णय लवकरात लवकर घ्या. पक्ष फोडली, घरं फोडली, आता तरी निर्णय घ्या, असा हल्लाबोल सरकारवर चढवलेला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा 3रा दिवस आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.